सकाळपासून पश्चिम द्रुतगती महामार्गावर पावसाचा परिणाम. रिमझिम पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी. गोरेगाव ते विलेपार्लेपर्यंत वाहनांच्या रांगा. 2 टस्कर हत्ती पुन्हा सावली वनपरिक्षेत्रात. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. काल सिंदेवाही तालुक्यातील या हत्तींनी एका शेतकऱ्याचा बळी घेतला. दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांची या हत्तींवर नजर. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव गरुडेश्वर भागात ढगफुटी सदृश पाऊस. पावसाने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पावसाच्या पाण्याने शेती पिकं वाहून गेली. यासह काही भागातील शेत जमिनीतील माती देखील वाहून गेली. मुंबई गोवा महामार्गावरील संरक्षण भिंतीला तडे. ही भिंत कोसळण्याची भीती. त्यामुळे प्रवासी आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीती. दरम्यान बेजबाबदार ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे तडे गेल्याची लोकांची तक्रार. साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या दिवशी कोडोलीत शाळेला भेट, फूल आणि चॉकलेट देऊन त्यांनी मुलांचं केलं स्वागत. यासह विद्यार्थ्यांशी संवादही साधला. बुलढाणा जिल्ह्यात पेरणीला सुरुवात. मात्र जवळपास 1.25 लाख शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाची प्रतीक्षा. उद्दिष्टांच्या केवळ 18% पीक कर्ज वाटप. धाराशिवमध्ये खरीप पेरणीच्या तोंडावर डीएपीचा तुटवडा. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. कृषी विभागाकडून 19,000 टनाची नोंदणी. मात्र जिल्ह्यात एकही बॅग उपलब्ध नाही. सोलापूर शहराला आठवड्यातून 2 वेळा पाणीपुरवठा करणार. उजनी धरण ते सोलापूर या समांतर जलवाहिनीचं काम अखेर पूर्ण. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती.